नमस्कार मित्रांनो. ते म्हणतात ना, प्रॉब्लेम सुरू झाले की एक नाही सुरू होत, सगळे एकत्र सुरू होतात. आज ऑफिस होतं, सकाळी उठून आवरून ऑफिसला आलो. खूप रात्री उशीर झालता, तरी पण शूट नव्हतं केलं काय, कारण उशीर झालता. ऑफिसवरून यायला पण लेट झाला आज. पण हेडब्रिजच्या पुढं आलो आणि गाडीला पण आत्ताच बंद व्हायचं होतं. गाडी बंद पडली मित्रांनो, चालूच होत नाहीये. स्टार्टर मारून दाखवतो आणि इथं पुढं ओमकार म्हणून गॅरेज सांगितलं, तिथे जाऊन बघतो आता काय होतंय काय नाही. ओरिजिनल टाकलेलं तुम्हाला ऑइल टाकून ना प्लग बिलग बघायला लागेल ना. ऑइल टाकून होणार नाही. शांतपणे 7:30-8 पर्यंत जेवतो. 10-10:30 निवांत घेतला की मला काही टेन्शन नसतं. ऑइल आहे ना, पहिलं ऑइल टाकू, बघूया झाले तर ठीक आहे, मग बघू काय. तर मित्रांनो, झेडब्रिज पासून गाडी ढकलत मी इथपर्यंत आणली. आता व्हिडिओमध्ये हे दृश्य बघितल्यावर तुम्हाला कळालंच असेल की हे कुठलं दृश्य आहे. पुण्यातलंच आहे, झेडब्रिजच्या शेजारचं. तर तिथं ते म्हणायला लागले गाडीला प्रॉब्लेम होता, गाडीतलं ऑइल पूर्ण संपलं आहे, म्हणले इंजिन लॉक झाला असेल वगैरे, हा खर्च तो खर्च. त्यांना म्हटलं पहिलं ऑइल टाका तुम्ही, मग बघूयात आपण कसं काय होतंय. तर त्यांनी ऑइल काढून टाकायला कसं बोललं नाही तुम्हाला. नाही, मी आतापर्यंत बघितलं डब्बा फोडून तिथले इथं टाकतात ना. म्हणजे मी अप्परला राहिलंय, तिथे सर्व्हिसिंग केले की सगळं झालं की डब्बा फोडून टाकतात. हो, मी हे पहिल्यांदा बघितलं. ठीक, मला बॅरल दाखवू का 200? नाही काय विषय नाही. मी म्हणून ते विचारलं पहिलं तुम्हाला. आम्ही काय करतो, हां बॅरल आहे ना, बॅरल डायरेक्ट वर ठेवून देतो. हां, आणि त्यातनं मापाने काढता. बरं लिटर का आणायचं, इथं नदीला पाणी आलं ना तर तेवढा मोठा बॅरल उचलणार कोण. मग बाहेर ठेवून त्यातनं थोडं वरती गोडव नाही, घर आहे ना वर. बरं मग एक रूम करून टाकलेली त्याला. हे पाणी वेणी वर चढतं ना सगळं. हा, आता पाऊस चालू झाला ना, पाणी आलं ना, माहिती आहे. आपलं तो 25 लिटरचा बॅरल भरून ठेवलेला आहे आपण. तो फक्त तो डबा उचलायचा, एक दोन कोणी पण घेऊन जातो. खालचं लावलं का तुम्ही? नाही तर तर मित्रांनो, ऑइल बदलून सुद्धा गाडी सुरू झाली नाही. तर ते म्हणले आपण प्लग वगैरे चेक करू, काही जास्त असेल तर. आणि त्यांनी गाडी खोलायला सुरुवात केली, पण नशिबाने जास्त काही निघलं नाही. फक्त प्लग चेंज केला. ऑइलचे 400 आणि त्यांचे 200 असे 750 रुपये. नंतर गाडी सुरू झाल्यानंतर भूक लागली. मन्यान प्रभूदेने शेजाऱ्याची कच्ची दाबेली मस्त ऑर्डर केली, एक चीज दाबेली आणि खाल्ली, कारण मला लागली होती खूप भूक. एक चीज है ना. हां, चीज. ऑर्डर रही है, जिसके धंधे ना आया 50,000 महीने बनने. तर मी कच्ची दाबेली खाल्ली म्हणून प्राजक्ताला आवडणारी कांदाभजी घेऊन निघालो. आता प्राजक्ताला कांदाभजी आवडली, ती सुद्धा फरक वाजल्याची इथली. आणि तिला कांदाभजी घेतली. तर अवनीसाठी काय, तर अवनीसाठी खास अमूलची एक वेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम घेतली, तुम्हाला पुढे दिसेल. हे सगळं घेऊन मी आलो घरी आणि आता टाईम आला आहे या दोघींना सरप्राईज द्यायचा. तर चला बघूयात कशा त्या खुश होतात. कुठे आहो? व्हिडिओ काढता आऊ. हे बघ कोण आलं. काय मला पण थंड. अरे हे कुठे पोर? घ्यायचं जेवायला. तर मित्रांनो, अशा स्ट्रगल भऱ्या दिवसानंतर फायनली मी घरी आलेलो आहे. आता लगेच इतका उशीर झालाय, बघू शकता 9 वाजलेत. मी 6-7 वाजता घरी यायला पाहिजे होते, ते 9 वाजलेत. तर आता तर प्राजक्ताने मस्त जेवण बनवून ठेवलंय. आता आज मी असं डेली जेवणाचं वगैरे अजून नाही करत,
हा मस्त अवनीच्या पेशकशवर पनीर आहे. आणि खर्च झालाच तर मग मी म्हणलं जाऊ दे यांना पण खुश करतो म्हणून आईस्क्रीम आणली आणि भजी आणली प्राजक्तासाठी. आणि मला पण अमूलची खायची होती कधीतरी म्हणून अमूलचीच घेऊन आलं. जाऊ दे आणले एकदाच झालंय तर जेवण पण दाखवणार आज. काय बनवलंय प्राजक्ताने जेवणार आणि त्याच्यानंतर अमूलची वेगळी आणलं फ्लेवर कॅरेमेल काहीतरी असं टेस्ट आहे ते दाखवून ते पण दाखवतो कशी टेस्ट आहे काय. आम्ही सांगून पहिल्यांदा टेस्ट करतोय आम्ही त्याच्यामुळे. तुम्ही खाल्ली असन किंवा नसन खाल्ली जर चांगली असेल तर सजेस्ट करेन नसन तर जसं की मँगो आईस्क्रीम त्याची व्हिडिओ नाही काढली काय आमची आईस्क्रीम आता नंतर सांगतो. पहिले जेवतो मी आता. साक्षात सुगरण साकारली आहे आज घरामध्ये. तर मस्तपैकी पनीर आणि कोशिंबीर चपाती असं जेवण आहे. खूप छान झालंय बघूनच कळतंय. अवनी हाय करते. दिवसभर मी बाहेर होतो. अवनी प्राजक्ता बिचारे. हा तुला बोलायचं होतं ना काहीतरी. मला बोलायचंय माझं म्हणणे. कार मित्रांनो अशा प्रकारे दिवसाचा एंड आलेला आहे. आणि त्याचं झाकण दाखव कुठली आणली. आऊ झाकण दाखव नाव दाखव नाव. उलट पकडलं सरळ पकड ना बाबड्या असं फिरव. ठीक आहे चल राहू द्या. अमोलची कॅरेमेल फ्लेवर आहे. प्राजक्ता टेस्ट करून सांगा कशी झाली आहे. तिने पण टेस्ट करून सांगा अमूलची कॅरेमेल चॉकलेट फ्लेवर कशी आहे. खरं सांगली एक नंबर वेगळं एकदम. मी मला आवडतं तेच आहे. हा का मी घाबरलो. ऍक्च्युली प्राजक्ताला जास्त प्रयोग आवडत नाही तरी पण मी म्हणलं ही आणावी. खरं छान आहे. खूप टेस्टी. ओके म्हणजे ट्राय करू शकता. ओके तर अशाच प्रकारे इथेच मी आजचा ब्लॉग एंड करतो. दिवस कठीण गेला पण मजा आली. गाडी खराब झाली काम केलं. प्राजक्ताने छान जेवण केलं आईस्क्रीम आणली. तुम्ही पण खुशीत राहा. चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा.